एका साधा शांत स्वभावाचा मुलगा होता. तो पुण्यातल्या एका नामकीन कॉलेजमध्ये BA शिकायला आला होता. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार पण थोडा अबोल, नवीन लोकांशी पटकन मिसळायचा नाही. पण एकदा जवळीक झाली की मनापासून वागायचा. कॉलेजचं पहिलं वर्ष होतं आणि पहिल्या दिवशी त्याला सगळं काही नवीन अनोळखी वाटत होतं. क्लासरूममध्ये बसून तो नोटबुक काढत होता तेव्हाच अचानक बाजूच्या बाकावर एक मुलगी बसली. तिचं नाव होतं अन्वी. अन्वी अत्यंत बोलकी, हसतमुख आणि क्लासमध्ये सगळ्यांशी पटकन मिसळणारी. तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच आकर्षक होतं. जय पहिल्यांदाच तितक्या जवळून तिला पाहत होता आणि नकळत त्याच्या मनात काहीतरी हलकं फुलकं उमटायला लागलं. हाय, मी अन्वी. तुझं नाव? तिनेच पहिले बोलून अजयला विचारलं. मी जय. जय थोडा संकोचून उतरला. त्या दिवसापासून त्यांच्यातील मैत्रीची सुरुवात झाली. क्लासेस, प्रोजेक्ट, कॅन्टीनमध्ये चहा, कॉरिडॉरमधले गप्पाचे तास. हळूहळू जय आणि अन्वी अविभाज्य मित्र झाले. पण जयच्या मनात मात्र मैत्री पलीकडे एक वेगळंच भाव निर्माण होऊ लागलं होतं. त्याला अन्वीबद्दल आकर्षण वाढू लागलं, पण तो कधीच बोलू दाखवत नव्हता. त्याच्या मनात नेहमी भीती असायची. जर तिला सांगितलं आणि ती नाकारली तर? मैत्रीच तुटली तर? अन्वी मात्र पूर्णपणे मोकळ्या मनाची. तिला जायला शांत, समजूतदार स्वभावाचा खूप आवडायचा. ती कायम त्याच्याशी तिच्या छोट्या-मोठ्या गोष्टी शेअर करायची. अशा प्रकारे त्यांच्या कॉलेज जीवनाचा पहिला सेमिस्टर संपत आला आणि जयच्या मनातलं प्रेम अजून गहिर होत गेलं. सेमिस्टर संपत आलं होतं. क्लासेस, असाइनमेंट आणि प्रोजेक्टमध्ये सगळेच बिझी झाले होते. जय मात्र प्रत्येक गोष्टीत अन्वीला मदत करायचा. एका दिवशी कॉलेज लायब्ररीत जय आणि अन्वी एकत्र बसून प्रोजेक्टसाठी रिफ्रेश बुक शोधत होते. अन्वीने थोडं थकून म्हणाली, "अरे जय, खरंच सांगायचं तर तू नसतात तर मी कधीच हे सगळं नीट करू शकले नसते. तू माझा बेस्ट फ्रेंड आहे." जयच्या मनाला एकीकडे आनंद झाला पण दुसरीकडे एक टोचणीही बसली. कारण त्याला ती फक्त बेस्ट फ्रेंड म्हणून नको होती. त्याच्या मनात प्रेम तो लपवून ठेवत होता. त्या दिवशी लायब्ररीतून बाहेर येताच अचानक पावसाला सुरुवात झाली. कॉलेजच्या गेटवर उभे राहून ते दोघं भिजत भिजतच हसायला लागले. अन्वीचे केस पूर्ण भिजले होते आणि जे तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला वाटत हेच क्षण कायमचे थांबले असते तर किती बरं झालं असतं. थोड्याच दिवसांनी कॉलेजमध्ये लेक्चर फर्स्ट जाहीर झाला. सगळ्यामध्ये खूप उत्साह होता. अन्वीने जयचा विचारलं, "अरे तू काहीतरी स्पर्धेत भाग घेणार ना? तुला कविता छान जमतास. कविता स्पर्धेत नाव टाक." जयने आधी नकार दिला पण शेवटी अन्वीच्या आग्रहामुळे तो तयार झाला. फर्स्टच्या दिवशी जयने प्रेमावरची कविता सादर केली. त्यांच्या प्रत्येक ओळीतली भावना अन्वीला वेगळ्याच प्रकारे भिडत होती. जणू काही त्या ओळी तिच्यासाठीच लिहिल्या होत्या. स्पर्धेनंतर सगळ्यांनी जयचं कौतुक केलं. अन्वी तर अभिमानाने त्याला म्हणाली, "तू खरंच खूप टॅलेंट आहेत. मला माहीत होतं तू सगळ्यांच्या मनाला भिडशील." जयच्या मनाला गुप्ता मात्र अजून वाढत गेला. आता त्याला स्पष्ट जाणवायला लागलं होतं की तो अन्वीशिवाय स्वतःचं कॉलेज लाईफ कल्पनाच करू शकत नाही. पण प्रश्न होता लेक्चर फर्स्ट संपल्यानंतर जय आणि अन्वीचं जवळीक अजूनच वाढली. आता ते दोघं रोज एकत्र कॅन्टीनमध्ये चहा घ्यायचे, एकत्र ग्रुप स्टडी करायचे. अन्वी कायमचं जयला चिडवत हसत असे आणि जय तिच्याकडे पाहून मनातल्या मनात हरवून जायचा. एकदा असंच कॉलेजचं लेक्चर सुटलं आणि ते दोघं कॅम्पच्या बागेत बसले होते. अन्वी खूप उत्साहात तिच्या भविष्यासंबंधी बोलत होती. "मला पुढे MA करायचं आहे, मग नोकरी आणि एक दिवस माझं स्वतःचं छोटंसं घर असावं असं वाटत. पण हे सगळं माझं स्वप्न पूर्ण करायला कुणीतरी पाठिंबा देणारा हवा ना." जय मनातल्या मनात विचार करत होता, "मी आहे ना अन्वी, पण हे सगळ्याच धाडस माझ्याच कधी येणार?" त्या दिवशी घरी जाताना जयने ठरवलं, आता जास्त उशीर नको, आपलं मन समोर मांडवायला हवं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने एक छोटंसं गिफ्ट तयार केलं. त्याने स्वतः लिहिलेली कविता एका सुंदर डायरीत लिहून ठेवली आणि ठरवलं की आज ती अन्वीला देणार. पण नेमकं त्याच दिवशी कॉलेजमध्ये एक
नवा मुलगा क्लासमध्ये आला. विवेक तो स्मार्ट, बोलका आणि सगळ्यांशी पटकन मैत्री करणारा. पहिल्याच दिवशी अन्वी आणि विवेक छान गप्पा मारायला लागले. जय दुरून हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात हलकीशी अवस्था निर्माण झाली. जर अन्वीला विवेक आवडला तर मग माझं काय? त्या दिवशी जयने डायरीत दिलीच नाही. तो शांतपणे क्लास अटेंड करून घरी निघून गेला. पण त्याच्या मनात आता एक मोठा संघर्ष सुरू झाला होता. प्रेम व्यक्त करायचं की गमवायचं? तिला सांगावं का नाही? विवेक क्लासमध्ये आल्यापासून जयच्या आयुष्यात सगळंच थोडं बदलायला लागलं. विवेक हुशार, देखणा आणि खूपच कॉन्फिडंट होता. त्याने पटकन सगळ्यांशी ओळख करून घेतले. पण सगळ्यात जास्त वेळ तो अन्वीच्या सोबत घालवायला लागला. कधी लायब्ररीत, कधी कॅन्टीनमध्ये, तर कधी प्रोजेक्ट वर्कमध्ये. अन्वी आणि विवेक एकत्र दिसले की जयच्या मनात अस्वस्थता दाटून यायची. जय शांतपणे असून सगळं सहन करत होता, पण आतून मात्र त्याला जवळ होती. एका दिवशी क्लास संपल्यावर अन्वीने जयला म्हटलं, "अरे अजय, तुला माहिती विवेकला गिटार छान वाजता येत. तो आपल्या क्लाससाठी स्पेशल सॉन्ग कंपोज करणार आहे. किती टॅलेंट आहे ना तो." जयने जबरदस्तीने हसून उत्तर दिलं, "हो, खूपच टॅलेंट आहे." पण त्यांच्या मनात विचाराची गर्दी झाली होती. "मी पण कविता लिहितो, मला पण काहीतरी येतं." पण अन्वीला माझं कौतुक इतकं वाटत नाही का? त्या रात्री जय बराच वेळ झोपलाच नाही. त्याने त्याची डायरी काढली आणि अन्वीबद्दलच्या भावना शब्दात उरवून लागला. प्रत्येक पानावर ते लिहित होता, "मी तुला सांगायचं ठरतो, पण धाडस करत नाही. तू कुणा दुसऱ्यासोबत निघून गेलीस तर माझं आयुष्य रिकामं होईल." काही दिवसांनी कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी ठेवली गेली. सगळे तयार होऊन पार्टी हॉलमध्ये जमले. विवेकने गिटारवर एक रोमॅन्टिक गाणं सुंदर सादर केलं. सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं आणि अन्वीने तर त्याला स्टेजवरच सरप्राईज गिफ्ट दिलं. ते बघून जयच्या मनाला फारच वाईट वाटलं. त्याला असं वाटलं जणू ती हळूहळू माझ्या हातून निसटते. त्या रात्री जयने ठरवलं, काय झालं तरी उद्या अन्वीला माझ्या मनाचं खरं सांगणारच. फ्रेशर्स पार्टीच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच जय कॉलेजला खूप लवकर आला. त्याच्या हातात ती डायरी होती, ज्यात त्याने आपल्या मनाचं सगळं लिहून ठेवलं होतं. आज तो काहीही झालं तरी अन्वीला ते देणार होता. अन्वी ही क्लासला आली. तिला पाहताच जयचं हृदय जोरजोराने धडधडू लागलं. तो ठरवत होता, आता नाही सांगितलं तर कधीच नाही सांगू शकणार. लेक्चर सुटल्यानंतर जयने अन्वीला कॅम्पसच्या बागेत नेलं. "अन्वी, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." जयचा आवाज थरथरत होता. अन्वी हसून म्हणाली, "अरे, एवढं सिरियस का दिसतोयस? काय झालंय?" ने थोडं धैर्य एकटवलं. डायरी पुढे केली आणि म्हणाला, "ही डायरी मी तुझ्यासाठी लिहिली आहे. यातलं सगळं माझ्या मनातलं आहे. मला माहीत नाही तुला कसं वाटेल, पण मी हे मनात ठेवू शकतो नाही." अन्वीने आश्चर्याने डायरी घेतली. "जय, ही सगळी कविता तू माझ्यासाठी लिहिलीस?" जयने डोळे खाली घालून उत्तर दिलं, "हो, खरं सांगायचं तर मला तू खूप आवडतेस. केवळ मैत्रीण म्हणून नाही, त्यापेक्षा खूप जास्त." क्षणभर वातावरण शांत झालं. जयच्या मनात भीती होती. आता ती काय उत्तर देखील. अन्वीने डायरीतल्या काही ओळी वाचल्या आणि मग हलकं स्मित करून जयकडे पाहिलं. "जय, तू खरंच मनाने खूप चांगला आहेस." पण ऐकताच जयचं हृदय जोरजोराने धडकलं आणि पुढे म्हणाली, "मला तू खूप आवडतोस, पण आता मी या गोष्टीबद्दल विचार करू शकत नाही. माझं फोकस फक्त अभ्यास आणि करिअर आहे. तुला चुकीचं वाटू नये म्हणून मी सरळ सांगते." जय शांत बसला. त्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न होता, पण आतून तो तुटत होता. "ठीक आहे अन्वी, मी काही जबरदस्ती करणार नाही. तुझा निर्णय मी मान्य करतो." अन्वीने त्याचा हात धरून हलकेच म्हटलं, "तू माझा सर्वात जवळचा मित्र आहेस आणि तो नातं तसंच कायम ठेवायचं आहे." मला त्या दिवसापासून जयच्या मनातला गोंधळ संपला नव्हता. उलट अजूनच वाढला. तो रोज तिच्यासोबत राहायचा, पण आता त्याला जाणवायचं, मी तिच्यासाठी फक्त मित्र नाही, पण
मी आहे. अन्वीने फक्त मित्र म्हणताच जयच्या मनात खोलवर वेदना साचल्या होत्या, पण तरीही तो तिच्यापासून दूर जाऊ शकत नव्हता. प्रत्येक दिवशी तो तिच्यासोबत वेळ घालवत होता, हसत होता, बोलत होता, पण मनातली पोकळी मात्र वाढत चालली होती. एकदा लायब्ररीत बसून दोघं प्रोजेक्ट वर्क करत होते. अन्वीने सहजच विचारलं, जय तू एवढा शांत का असतोय रे हल्ली? आधी सारखा मस्त हसत नाही. जयने जबरदस्तीने हसून उत्तर दिलं, काही नाही, फक्त थोडा थकतोय सध्या. अन्वीचं त्याचं खरं कारण समजत नव्हतं. तीही काही बोलली नाही, कारण तिला वाटत होतं जर मी त्याला जास्त जवळ येऊ दिलं तर तो आणखी अडकून बसेल. दुसऱ्या बाजूला विवेक आणि अन्वीची जवळीक वाढत चालली होती. ग्रुप स्टडी असो किंवा कॉलेज इव्हेंट, ते दोघं कायम एकत्र दिसू लागले. जयला आतून खूप त्रास होत होता, पण तो ते दाखवायचा नाही. त्याच्या डायरीत मात्र रोज नवे शब्द उमटत होते. तू माझ्या डोळ्यासमोर आहेस, पण तरीही खूप दूर आहेस. तुला गमावायचं नाही, पण जपायचंही जमत नाही. एका संध्याकाळी कॉलेज कॅम्पसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला होता. विवेकने स्टेजवर गिटार वाजवत एक रोमॅन्टिक गाणं गायलं आणि कार्यक्रमानंतर अन्वीला त्याला थेट स्टेजवरच फूल देऊन अभिनंदन केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजल्या, पण जय मात्र मागच्या रागेत शांत उभा राहिला. त्याला त्या क्षणी असं वाटलं, बहुतेक मी माझं प्रेम कायमचं मनातच ठेवणार. त्या रात्री तो बराच वेळ कॉलेजच्या कॅम्पमध्ये एकटाच फिरत राहिला. आशाकडे पाहत त्याने स्वतःशीच फुटफुटलं, कदाचित माझं प्रेम एकतर्फी राहणारच, पण तरीही अन्वी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना आहे. जयचं आयुष्य आता एका विचित्र टप्प्यावर आलं होतं. तो अन्वीशिवाय राहू शकत नव्हता, पण अन्वीला स्वतःची भावना सांगूनही काही मिळालं नव्हतं. त्याच्या मनात रोज संघर्ष सुरू होता. मी तिला दूर जाऊ देऊ का, की तिच्या मैत्रीचं सुख मागून? एका दिवशी क्लास संपल्यावरच जय कॅन्टीनमध्ये एकदाच बदल होता. तेव्हाच विवेक आणि अन्वी एकत्र हसत गप्पा मारत तिथे आले. अन्वीने जयला हाक मारली, अरे जय, इकडे ये ना, आम्ही नवीन प्रोजेक्टबद्दल बोलतोय. जय जबरदस्तीने उठून गेला, पण संपूर्ण वेळ तो शांत बसून ऐकत राहिला. विवेक सतत त्याच्या कल्पना मांडत होता आणि अन्वी त्याच्या कौतुक करत होती. जयच्या मनाला प्रत्येक शब्द टोचत होता. त्या रात्री त्याने पुन्हा डायरीत लिहिलं, अन्वी, तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खजिना आहे, पण तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी प्रेम नाही हे मला जाणवतं. तरीही मी तुला गमावून इच्छित नाही. मी आयुष्यभर तुझा सावलीसारखा मित्र राहायला तयार आहे. दरम्यान कॉलेजमध्ये टूर जाहीर झाली. संपूर्ण क्लासला महाबळेश्वरला सहलीसाठी जायचं ठरलं. सगळ्यामध्ये उत्साह होता. अन्वी ही खूप खुश होती आणि तिने जयला खास सांगितलं, तू नक्की ये रे, नाहीतर मजाच येणार नाही. जय मनोमन हसला. जरी तो दुःखी असला तरी अन्वीच्या अशा छोट्या वाक्यामध्ये त्याला समाधान मिळत होतं. दूरच्या दिवशी बसमध्ये सगळे जोशात निघाले. गाणी, खेळ, खूप मजा सुरू होती. अन्वी आणि विवेक समोरच्या सीटवर बसून हसत होते. जय मात्र खिडकीजवळ बसून बाहेरच्या डोंगराकडे बघत होता. तेव्हा अन्वी उठून आली आणि त्याच्या शेजारी बसली. काय रे, एवढा शांत का बसलाय? मजेत सामील हो ना? जय तिच्याकडे पाहून हलकेच म्हणाला, तू आहेस ना इथे माझ्यासाठी, एवढं फेरस आहे. अन्वी थोडी थकली. तिला त्याच्या डोळ्यामधली वेदना जाणवली, पण ती शांत राहिली. महाबळेश्वरची टूर जयसाठी आयुष्यभर लक्षात राहणारी ठरणार होती. बसने प्रवास केल्यानंतर सगळे हॉस्टेलमध्ये पोहोचले. ग्रुपमध्ये अशा गोंधळ फोटो सेशन सुरू होत. अन्वी मात्र कायमचं जयजवळच फिरत होती. कधी फोटो काढायला बोलायची, कधी एखाद्या गिफ्ट शॉप दाखवायची. जयच्या मनाला हे खूप भावत होतं. ती मला खरंच महत्त्व देते, मग फक्त मित्र म्हणूनच का? दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे वेनस लेक पाहायला गेले.
बोटिंगसाठी ग्रुप बनवले गेले. योगायोगाने अन्वी आणि जय एकाच बोटीत बसले. पाण्याच्या शांत लाटावर बोट हलके फुटे सरकत होती. अन्वीने विचार, जय, तुला खरंच सांगायचं, तू खूप वेगळा आहेस. सगळे मुलं फक्त मस्करी टाइमपास करतात, पण तू मात्र खूप सच्चा आहे. मला तुझ्यासोबत सुरक्षित वाटतं. हे ऐकून जयच्या डोळ्यात नकळत चमक आलं. त्याने विचारलं, मग अन्वी, तुला कधी असं वाटलं नाही का की आपल्यातलं नाही फक्त मैत्रीपेक्षा जास्त असू शकेल? क्षणभर शांतता पसरली. अन्वीनेच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता. जय, तू खूप चांगला आहेस, पण मी अजून त्या टप्प्यावर नाही. मला भविष्यासाठी खूप स्वप्न आहे. रिलेशनमध्ये अडकलेले तर कदाचित माझं लक्ष विचलित होईल. जयच्या मनात हजारो प्रश्न गोंधळले, पण त्याने काही बोलत नाही. त्याने फक्त एक हलकं स्मित केलं आणि म्हटलं, समजलं, मी काही जबरदस्ती करणार नाही. टूरच्या शेवटच्या दिवशी रात्री कॅम्प फायर ठेवला होता. सगळे डान्स करत, गाणी म्हणत आनंद लुटत होते आणि विवेकसोबत जोडी बनवून डान्स करत होती. जय मात्र दूर बसून त्याच्या आनंदाकडे पाहत राहिला. त्या क्षणी त्याला असं वाटलं, माझं प्रेम कदाचित कधीच तिच्या आयुष्यात स्थान मिळणार नाही, तरीही मी तिच्यासाठी मनापासून प्रार्थना करेन. महाबळेश्वरची टूर संपून सगळे पुन्हा कॉलेजमध्ये परतले, पण जयच्या मनात मात्र खूप काही बदल झालं होतं. अन्वीने स्पष्ट सांगितलं होतं की तिला रिलेशनशिप नको आहे, तरीही जयला तिच्या विषयीचं आकर्षण कमी झालं नव्हतं. उलट तिच्या प्रत्येक छोट्या हसण्यात, बोलण्यात तो आणखी गुंतत गेला होता. कॉलेजमध्ये आता सेकंड सेमिस्टर सुरू झाला. नवीन सेमिस्टर, असाइनमेंट आणि प्रोजेक्ट्सने सगळेच बिझी झाले. अन्वी आणि विवेक एकत्र बऱ्याचदा स्टडी करत होते. ते पाहून जयच्या मनात नेहमी अस्वस्थता दाटून यायची. एकदा असंच कॅन्टीनमध्ये अन्वी आणि विवेक गप्पा मारत बसले होते. जय त्याच्याकडे पाहत राहिला. विवेक हसत हसत काहीतरी सांगत होता आणि अन्वी मनापासून हसत होती. जयच्या मनात विचार आला, तिचं खरं हसू असं असतं, पण ते माझ्यामुळे नाही, त्याच्यामुळेच. उमळत त्या रात्री घरी गेल्यावर जय खूप अस्वस्थ झाला. त्याने स्वतःशीच आरशात बघत फुटफुटत, अन्वी माझ्यासाठी जग आहे, पण मी तिच्यासाठी फक्त मित्र आहे, हे मान्य करायला हवं. त्याने डायरी उघडली आणि लिहिलं, प्रेम म्हणजे फक्त मिळवलं नाही तर जपणं आहे. जर ती माझ्यासोबत आनंदी नसेल तर मला तिचा आनंद दुसऱ्याकडे नाही, स्वीकारायला हवं. दरम्यान कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. विवेक क्रिकेट टीममध्ये होता आणि अन्वी नेहमी त्याला सपोर्ट करायची. जयसुद्धा सगळ्या मॅच पाहायचा, पण त्याचं लक्ष खेळावर कमी आणि अन्वीवर जास्त असायचं. एका मॅच दरम्यान विवेकला इजा झाली. तो मैदानात पडला. अन्वी धावतच त्याच्याकडे गेली, त्याला धरून बसली आणि काळजीने डोळ्यात पाणी आलं. हे पाहून जयचं मन भलतंच हलचं झालं. त्याला त्या क्षणी पूर्ण खात्री पटली, अन्वीच्या मनात माझ्यासाठी नाही तर विवेकसाठी भावना आहे. रात्रभर तो शांत झोपू शकला नाही. त्याच्या मनात एकच विचार होता, आता मी काय करावं? तिच्यासाठी लढावं की माझे हटावं? क्रीडा स्पर्धेत विवेक दुखापत झाल्यानंतर अन्वी त्याच्यासोबत अधिक वेळ घालवायला लागली. कधी हॉस्पिटलमध्ये तपासणीला जायची, कधी घरी भेट द्यायची. सगळ्या क्लासमध्ये चर्चा होती, अन्वी आणि विवेक आता खूप जवळ आलेस. जय मात्र हे सगळं ऐकून शांत बसायचा. त्याच्या मनात एक वेदना सतत ठाम मांडून बसली होती, पण तो स्वतःशीच म्हणायचा, मी आनंदी आहे, मग मला दुःख करून काय मिळणार? तिचं हसू माझ्या प्रेमापेक्षा महत्त्व आहे. एकदा कॉलेजच्या बागेत जय एकटाच बसला होता. त्याच्या शेजारी अन्वी आली. काय रे, इतका शांत का बसलाय? जयने तिच्याकडे हसून पाहिलं, पण डोळ्यातले वेदना लपवू शकला नाही. काही नाही, फक्त विचार करत होता. अन्वीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. जय, तू माझा खूप जवळचा मित्र आहे. तुला
काही त्रास असेल तर मला सांग. तू माझ्यापासून काही लपवू नकोस. जयने थोडा वेळ शांत राहून उत्तर दिलं. अन्वी, माझा एकच त्रास आहे. तू माझ्या मनात आहे आणि तिथून तुला कधीच काढू शकणार नाही. पण तुला माझ्यासाठी तसंच वाटत नाही हे मान्य करणं मला शिकवायचं आहे. अन्वी स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यातली पाणी आलं, पण तिने फक्त एवढंच म्हटलंय, तुझं मन खरंच सोन्यासारखं आहे. मला नशिबान वाटलं की माझा असा मित्र आहे. त्या रात्री जयने पुन्हा त्याची डायरी उघडली. त्याने लिहिलं, कदाचित प्रेमाचं शेवट नेहमी मिळवण्यात होतं नाही. कधी कधी ते एकतर्फी जपण्यात असतं. माझं प्रेम म्हणजे तिचं सुख, पण नियतीच्या खेळात अजून वळण बाकी होतं. कारण काही आठवड्यानंतर अन्वी आणि विवेकबद्दल अशी बातमी पसरली की जयचं आयुष्य पुन्हा हादरलंय. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.